मी अच्युत अरमाणी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत करतो। आज आपण कांदा ठेचा ही एक खूपच स्वादिष्ट रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी यूट्यूबवर कोणीही अपलोड केलेली नाही। तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हीही बनवा व आस्वाद घ्या। माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, ही डिश भाकरी चपातीबरोबर अप्रतिम लागते। चला तर मग आजची मजेदार रेसिपी सुरू करूया। मी एक मध्यम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत आणि एक लसणाची कांडी घेतलेली आहे। तर ते कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे। ते 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहे। ते नंतर शेंगदाण्याचा 4 चमचे, पोह्याचा 4 चमचे कूट घेतलेला आहे। अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा मोहरी घेतलेली आहे। नंतर मीठ चवीप्रमाणे आपण टाकायचं आहे। कोथिंबीर घेतली आहे आणि हे 5 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या। लसणाची ती कांडी आहे ते सोडून घेतलेले आहे आणि हे कढीपत्त्याचे 10-12 पानं आहे आणि सर्वात शेवटी डाळीचं पीठ आपल्याला लागणार आहे ते 3 चमचे घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला प्रोसिजर दाखवते कसं। आता मी मिरची आणि लसूण एकत्र दगडीमध्ये वाटून घेत आहे बारीक। थोडे जास्त राहिले तरी चालतं। झालं आहे आता मी तेल टाकते आहे। सुरुवातीला सगळं तेल नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं फोडणीसाठी। आपल्याला आहे आता मी मोहरी टाकते फोडणीला। मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पानं टाकायचे। कढीपत्ता जरा भाजला चांगला की मग आपण ठेचा टाकायचा आहे वाटून घेतलेला। तो भाजला गेला आहे तो चांगला। आता चांगला परतून घ्यायचा आहे, एकदम कच्चा राहायला नको, म्हणजे चांगली मिरची परतून घ्यायची। आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकू। मगाशी मी विसरले ते साहित्य सांगताना, एक छोटा चमचा हळद टाकायची। थोडं परत तेल टाकायचं, जळून नाही जायला पाहिजे। आता सगळा कांदा कापलेला मी टाकला आहे। आता तो चांगला परतवून घ्यायचा तेलामध्ये, मंद गॅसवर करायचा, मंद गॅस करायचा। थोडंसं कांद्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर शिजून येतो।
कांदा असंच परतत राहायचा. कांदा परतून झाला ना खूप असा मऊ होतो. मऊ होतं म्हणजे कसं उलटण्याने बघायचं कांदा तुटतो का. आणि त्याची क्वांटिटी पण कमी कमी होत जाते कांद्याची. आता मी उरलेलं सगळं मीठ म्हणजे जे आवश्यक आहे तेवढं टाकणार आहे. मग अशी थोडंसं टाकलं होतं ना मी, ते लक्षात ठेवून उरलेलं टाकायचं चवीप्रमाणे. टाकलं आहे मी. आता परत परतून घेते कांदा चांगला. कांदा थोडा मऊ व्हायला लागला आहे. अजून नाही झालेला मग उलटण्याने तुटत नाही सहजासहजी कांदा. कांदा शिजून कमी होतो हे समजायचं आपला कांदा झाला. निम्मा होतो, निम्मा जवळजवळ. आता बघा मैत्रिणींनो, कांद्याची हे कमी झाली आहे क्वांटिटी. आता कांदा कमी झाला आहे म्हणजे तो आपला शिजला आहे कांदा. कांद्यातलं पाणी निघून गेलं आहे. तुटला पण तो, उलटण्याने पण तुटला. आता याच्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. नंतर डाळीचं पीठ सोबत. आता उरलेलं आपल्याला तेल टाकायला पाहिजे म्हणजे डाळीचं पीठ सुट्टं होईल. चिटकून नाही बसणार, असं खमंग होतं. खमंग असं मस्त कांद्याबरोबर व्यवस्थित एकजीव होतं ते डाळीचं पीठ. थोडं 2 मिनटं झाकण ठेवावं. थोडं 2 मिनटं झाकण ठेवते मी. दोन मिनटं ठेवलंय झाकण म्हणजे ते व्यवस्थित शिजल सगळं. बघा आता व्यवस्थित एकजीव झालेला आहे ठेचा. सगळं एकजीव झालंय. आता आपण त्याला वरतून कोथिंबीर टाकूया. तर आपला ठेचा तयार झालेला आहे कांद्याचा. झाला आहे आपला ठेचा. 3 माणसं व्यवस्थित खाऊ शकते ते. एवढा सुंदर झाला आहे. आता गॅस बंद करते मी. मैत्रिणींनो, आवडलं तर शेअर करा, लाईक करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि